देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. प्रार्थना करूया. आमच्या आश्रयाच्या खडका, आमच्या आश्रयाच्या दुर्गा, आजच्या ह्या सुदीन सकाळी प्रभू तुझ्या चरणापाशी येतो. आमचा आश्रय आणि आमचं सामर्थ्य केवळ तूच आहेस. स्तोत्र करता म्हणतो की परमेश्वराने माझे लटपटणारे गुडघे स्थिर केले आणि त्याच्या उंच शिखरावरती मला उभं केलं. हे परमेश्वरा, ही तुझी कृपा आहे की तू वेळोवेळी आम्हाला सहाय्य करतो, आपला अनुग्रह देतोस. आजचा रविवार, आजच्या रविवारची उपासना, आजच्या ह्या भक्तिवारी प्रभू आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. सहाय्य, कृपा आणि अनुग्रह मागतो. आजच्या उपासनेद्वारे केवळ तुझं गौरव होऊ दे. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप आण व प्रभू उपासनेमध्ये चालकपण करीत असताना क्वायरची होणारी सर्व गीतं देवबापा आत्म्याने भरून आम्हाला तुझ्या समक्षतेचा अनुभव देणारी आणि प्रभू तुझी आराधना करणारी, ह्यासाठी तुझ्यासमोर धूपाप्रमाणे सादर हो. गीत गाण्यास व वाजवण्यास क्वायरला तुझी शक्ती, बळ आणि पवित्र आत्म्याची कृपा दे. व जे आम्ही सर्व मंडळी प्रभू यात सहभागी आहोत, आमच्या जीवनाद्वारे प्रभू तू गौरविला जा. आजच्या उपासनेचा पुन्हा एक वार ताबा तू घे व येणाऱ्या सगळ्यांना सुखरूप पवित्र मंदिरी आण. सारा आदर, मान, महिमा प्रभू तुला असो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या सर्वप्रथम आपण स्तुती आराधना करीत आपल्या प्रभूच्या चरणी जाऊया. क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेल. देवाची स्तुती असो, कारण त्याने सुंदरसा पवित्र वार त्याने आमच्या आयुष्याला जोडला. त्याने आम्हाला येथवर आणलं, त्याबद्दल आम्ही त्या जिवंत परमेश्वराची स्तुती आराधना करू. मागील आठवड्याभर त्यांनी आमचा सांभाळ केला, प्रतिपाळ केला आणि सुंदरसा पवित्र वार त्याने आमच्या आयुष्याला जोडला. त्याबद्दल त्या जिवंत देवाला आम्ही आळवू. त्याची आराधना, त्याची स्तुती आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. यावेळेस आपण विजय संगीत गीत नंबर 273 काढणार आहोत. आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है. विजय संगीत गीत नंबर 273.
पापों से भरा, जग अंधेरा और अशुद्ध सारा, जीवन मेरा पापों से भरा, जग अंधेरा और अशुद्ध सारा, मुझको पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है, मुझको पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है। यीशु तू महान है, महान है, यीशु तू सच्चा है, सच्चा है, यीशु तू जिंदा है, जिंदा है, यीशु तू धन्य है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने, सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने, खाई कोड़ों की मार भी दी सलीब पर उसने अपनी जान, खाई कोड़ों की मार भी दी सलीब पर उसने अपनी जान। यीशु तू महान है, महान है, यीशु तू सच्चा है, सच्चा है, यीशु तू जिंदा है, जिंदा है, यीशु तू धन्य है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। न्याय करने आने वाला है, न्याय के साथ राज्य करने को, न्याय करने आने वाला है, न्याय के साथ राज्य करने को, धर्मियों को लेकर न्याय से सिंहासन पर राज्य करेगा, धर्मियों को लेकर न्याय से सिंहासन पर राज्य करेगा। यीशु तू महान है, महान है, यीशु तू सच्चा है, सच्चा है, यीशु तू जिंदा है, जिंदा है, यीशु तू धन्य है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। यीशु तू महान है, महान है, यीशु तू सच्चा है, सच्चा है, यीशु तू जिंदा है, जिंदा है, यीशु तू धन्य है। तसंच विजय संगीत गीत नंबर 265 या 68 यावेळेस आपण गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 268. बोलो जय, मिलकर जय, बोलो जय, यीशु की जय जय.
विजय संगीत गीत नंबर 262 यावंस आपण काढू. पावन है प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो. विजय संगीत गीत नंबर 262. आपण आपल्या जागेवर उभं राहणार आहोत आणि प्रभूला मान सन्मान देत विजय संगीत गीत नंबर 174 यावेळेस आपण काढू. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी. विजय संगीत गीत नंबर 174.
बसणार आहोत. थँक्यू. उपस्थित सन्माननीय पाळक वर्गाला माझी विनंती आहे, कृपया आपण पुढे येऊन बसावं. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही या विश्रांतीवारी तुझ्या चरणापाशी येतो. जी सुमधुर गीतं गायली प्रभू, त्याद्वारे आमच्या आत्मिक जीवनाला बळ आणि शक्ती मिळत असते. आजची ही सकाळ पुन्हा एक वार उपकार, स्तुती, रदबदल्या, विनंत्या तुझ्यासमोर सादर करीत प्रभू, तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी आम्ही आमचं सर्वस्व समर्पण करतो. कारण की तन देवाचे, मन देवाचे, जीवितही त्याचे. देवापा, आम्ही पवित्र वचनाकडे जाणार आहोत आणि पुनरुत्थानाचं महत्त्व काय आहे, पुनरुत्थानाचा साक्षी जसा पौल झाला ते आम्ही समजून घेत असताना आज होणाऱ्या वचनाची सेवा तुझ्या प्रिय दासाकडून डॉक्टर रेव्हरंड जी जयकर यांच्याकडून आशीर्वादित कर. तत्पूर्वी ज्या प्रार्थना रदबदल्या आणि जे पवित्र वचन आम्ही तुझ्यासमोर प्रभू वाचू, त्याद्वारे पित्या तुझं गौरव होऊ दे. आजच्या उपासनेचा ताबा तू घे व जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप पवित्र मंदिरी आण. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आज सकाळी आपल्याला स्तोत्रसंहितेचं वाचन करीत असताना स्तोत्रसंहिता 92 हे आपल्याला काढायचं आहे. स्तोत्रसंहिता 92 जर आपल्याला मिळालं तर कृपा करून आपल्या जागेवर आपण उभं राहायचं आहे. आपण आपल्या जागेवर उभं राहू व स्तोत्रसंहिता 92 याचं आळीपाळीने वाचन करणार आहोत. त्यामध्ये देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकार स्तुती केलेली आहे आणि शब्बात दिवशी गावयाचं हे एक संगीत स्तोत्र आहे. आज शंबात दिनी आपण स्तोत्र 92 ह्याचं वाचन करूया. पहिलं वचन मी वाचतो आणि मंडळी कृपा करून दुसरं वचन आपण वाचावं. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे, हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. दशतंतू वाद्य, सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये कितीतरी थोर आहेत, तुझे विचार फार गहन आहेत. दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच. हे परमेश्वरा, पहा तुझे वैरी, पहा तुझे वैरी नाश पावतील, सर्व दुष्कर्म्यांची दानादान होईल. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्यांसंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. पंधरावं वचन एकत्र वाचू. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा आहे, त्याच्या ठाई अन्याय. उभे असतानाच आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भ कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी,
पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. मंडळी, आपण बसावं. प्रियजन हो, यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत आणि आपले मध्यस्थीचे जे नित्याचे विषय आहे ते घेत आम्ही प्रभुचरणी जात असताना SAMच्या सेवा कार्यासाठी आपले सन्माननीय अध्यक्ष, यासोबतच कार्यकारी संचालक, यासोबतच सर्व पदाधिकारी वर्ग, या सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करीत असताना मंडळांमधील आपली सर्वांची सेवा प्रभुदेव बाप आशीर्वादित करो. मागील सप्ताहामध्ये झालेला 65वा वार्षिक मेळावा प्रभुदेव बापाने आशीर्वादित केला. पास्टर मनोज तेलोरे यांचं आमच्याकडे येणं प्रभूने आशीर्वादित केलं आणि त्या सभेंच्याद्वारे आम्हा प्रत्येकाच्या मनाची पकड प्रभूने घेतलेली असताना आम्ही लेकरांसाठी प्रभूची स्तुती करतो. आपले जेही गट होते गीत गायनाच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्या मंडळीतल्या 3ही गटांना प्रथम क्रमांक मिळाला. मुंदलवड आणि नंदुरबार या गटांमध्ये टाय झाली, तरी पण प्रभूने या 2ही गटांच्या सेवेच्याद्वारे आशीर्वाद आम्हाला दिला. सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रभुदेवा आपली सेवा आशीर्वादित करो. सोबतच मागील सप्ताहामध्ये तळोदा मंडळीत दुःखद घटना घडली. मुक्ताबाई वळवी यांना प्रभू आज्ञा झालेली आहे. मुक्ताबाई वळवी यांच्या परिवारासाठी आपण प्रार्थना करूया. स्नेहलता जांबिलसा यांच्या त्या आजी होत्या. प्रभुदेव बाप त्या मोरे कुटुंबियांना, वळवी कुटुंबियांना सांत्वन देव, समाधान देव. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मध्यस्थीची प्रार्थना प्रभूकडे करतो. या आपण आपले डोळे मिटूया. आपलं लक्ष जिवंत प्रभू परमेश्वराकडे लावूया. आमच्या दयाळू प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण की देवबापा ही पवित्र वचनं आम्हाला प्रोत्साहन देतात आणि ही पवित्र वचनं आमच्या मनातले विचार प्रभू तुझ्यासमोर सादर करीत असतात. देवबापा, नीतिमान खजुरीसारखा वाढेल असं तुझं पवित्र वचन म्हणतं. वृद्धपणीही तो फळ देत राहील, तो रसरशीत आणि हिरवागार अशा वृक्षासारखा असेल. एवढंच नव्हे तर नीतिमान पुरुषाला तू आशीर्वाद देतोस की तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेला असतो आणि हंगामी फळ देतो. देवबापा, जे तुझ्या पवित्र वचनामध्ये रममान होतात त्यांना तू अशा रीतीने आशीर्वादित करतोस. आज जमलेली ही सर्व मंडळी प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझ्या चरणापाशी येऊन तीच कृपा, तोच अनुग्रह पुन्हा एकवार आम्ही मागतो. कारण देवबापा, तू आमच्यासोबत आहेस याचा अनुभव वेळोवेळी तू आम्हाला दिलेला आहेस. आम्ही आभार मानतो या संपूर्ण सेवा कार्यासाठी. कारण की प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीकता या ठिकाणी आहे. एवढंच नव्हे तर ख्रिस्त आम्हास कळला व तो ख्रिस्त आम्ही आमच्या कृतीतून दाखवित असताना, याकोबाच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे विश्वासाबरोबर कृती करीत असताना प्रभू, मंडळीतल्या प्रत्येक सभासदाला आणि प्रत्येक सदस्याला देवबापा जी कृपा, जो अनुग्रह तू देत आहेस त्यासाठी आम्ही आभार मानतो. व आजच्या या सकाळी पुन्हा एकवार गीत गात तुझ्या चरणापाशी येऊन या स्तोत्राच्या सोबत आम्ही देवबापा आमचं मन तुला नव्याने अर्पण करतो. आमचे देवबापा, जसे गीतामध्ये म्हटल्याप्रमाणे घडीभर विसरून विषय जगाचे, देवबापा जगिक विचार आता आमचे तू थांबव आणि तुझ्या पवित्र वचनामध्ये काय सांगितलेलं आहे ते समजण्याकडे आमचे अंतचक्षु लागू दे. हे दयाळू देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. मागील सप्ताहाची आम्ही आठवण करीत असता मागील सप्ताहभर तू आमच्यासोबत होतास. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या प्रिय दासाला तू आमच्याकडे पाठवलंस. तेलोरे पाळक साहेबांचं आमच्याकडे येणं व मेळाव्यामध्ये वचनाची सेवा करणं देवबापा तू आशीर्वादित केलंस. अनेकांना आपल्या जीवनाची दिशा तू कळवून दिली देवबापा, त्यासाठी आम्ही आभार मानतो. अनेकांना देवबापा तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तू प्रेरणा दिली आणि तुझ्यामध्ये चालण्यासाठी कृपा देखील पुरवलीस. आम्ही यासोबतच धन्यवाद देतो संपूर्ण काउन्सिलच्या, संडे स्कूलच्या लेकरांसाठी, मध्यम गटासाठी आणि वरील गटासाठी. देवबापा, जरी हे कॉम्पिटिशन या अनुषंगाने एकत्र आले तरी प्रभू त्यांचं एकत्र मिळणं, तुझी स्तुती करणं हेच होतं. प्रिय देवबापा, इतके सुंदर मधुर आवाज तू दिलेले आहेस. सुंदरसं दानांनी प्रभू तू आमच्या SAMच्या प्रत्येक तरुण लेकरांना भरलेला आहेस, म्हणून आम्ही आभार मानतो. ज्यांनी पारितोषिक मिळवलं अशा सगळ्यांचं अभिनंदन करीत, ज्यांना मिळालं नाही त्यांना प्रभू आम्ही प्रोत्साहनपर तुझ्या हातामध्ये देतो. कारण की प्रभू त्यांची सेवा आहे आणि त्यांनी प्रभूसाठी जे केलं, तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी जे केलं त्याच्याद्वारे त्यांचा विश्वास वाढू दे व पुढील वर्षी असंच जोमाने पुढे येऊन प्रभू तुझी सेवा करण्यासाठी काउन्सिलच्या प्रत्येक मंडळीला तुझी शक्ती आणि तुझी कृपा दे.
इतके दे बापा विविधतेने नटलेली आमची लेकरं आहेत आणि इतके दानाने संपन्न आमची लेकरं आहेत हे पाहून आम्हाला अतिशय आनंद वाटतो व एसएमचं भविष्य बघून आम्हाला अतिशय दे बापा तुझी स्तुती करतो, कारण की प्रभू हे कार्य तुझ्याकडून आहे. प्रिय दे बापा, आम्ही मुंदलवडसारख्या मंडळीसाठी धन्यवाद देतो. जरी प्रभू ते अंतराने आमच्यापासून दूर आहे, सातपुडा पर्वतामध्ये जरी त्यांची सेवा आहे, तरी प्रभू जे गीत गायनाची कृपा, जो आशीर्वाद त्या मंडळीच्या द्वारे आम्हा सगळ्यांना दिलास. प्रिय दे बापा, आज आम्ही मुंदलवड, धडगाव आणि या क्षेत्रातून सुरू असलेल्या काउन्सिलच्या प्रत्येक मंडळीसाठी, काही मंडळ्या शहरात आहेत तर काही ग्रामीण विभागात आहे, अशा सगळ्याच मंडळ्यांची आम्ही आठवण करतो. आणि या मंडळांमध्ये होणारी सेवा प्रभू तुझ्या गौरवाची, तुला स्तवन देणारी आणि प्रभू गेली 100 वर्षापेक्षा अधिक काळ तुझ्या चरणापाशी बसून अनेकांना विश्वासात आणणारी अशी ही मंडळीची सेवा आहे. या सेवेसाठी अनेकांनी आपले सर्वस्व खर्च केले, अनेकांनी आपला वेळ दिला, आपलं धन दिलं, आपलं संपूर्ण जीवन यासाठी अर्पण केलं. सर्व पाळक वर्ग, सर्व सुवार्थिक वर्ग आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी, सर्व मंडळांचे अध्यक्ष, खजिनदार आणि सचिव यांच्यासाठी आणि मंडळीतल्या सर्व पंचमंडळासाठी आम्ही तुझ्या चरणापाशी येऊन प्रार्थना करतो. या प्रियांची सेवा दे बापा तू आशीर्वादित कर, कारण त्यांनी मंडळीसाठी तुझं समर्पण केलेलं आहे आणि तुझ्यासमोर ह्यांनी केलेलं समर्पण हे तुला ठाऊक आहे प्रभू. आणि म्हणूनच दे बापा मंडळांची जी आध्यात्मिक वाढ होत आहे, पौल तिमोथेला जसं म्हणतो की मंडळी ही डाग सुरकुती नसलेली, सुंदर अशी सजवलेली प्रभूला सादर कर. आणि म्हणूनच दे बापा मंडळी तुला वधूप्रमाणे सादर करीत असताना तिची देखरेख एका माळ्याप्रमाणे, जशी मळ्याची राखण करतात त्याप्रमाणे जी जबाबदारी दिलेली आहे दे बापा, ती पार पाडत असताना मंडळीतल्या प्रत्येक सदस्याला तुझी कृपा आणि अनुग्रह तू दे. यासोबतच दे बापा आम्ही तुला धन्यवाद देतो आमच्या शाळांसाठी व शाळेच्या द्वारे होत असलेल्या सेवा कार्यासाठी. आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, दयाळू दे बापा या संपूर्ण परिवाराला तुझ्या पवित्र हातामध्ये ठेवतो, कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी त्यांची सेवा आहे ती अहोरात्र अशी सेवा आहे. या दिवसांमध्ये जरी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही आहोत, तरी रिझल्ट बनवणे आणि शाळेच्या उन्नतीसाठी अनेक प्रयत्न करणे, अनेक योजना आखणे हे या प्रियांचं ध्येय असताना त्यांच्या प्रार्थना परमेश्वरा तू ऐक व ते तुझ्या चरणी करत असलेल्या सर्व प्रार्थनेंना तू उत्तरं दे. आम्हाला चांगल्या इमारती तू दिल्यास त्यासाठी आम्ही आभार मानतो. चांगल्या विहिरी आणि चांगल्या जमिनी तू दिल्यास, चांगल्या शेतीवाडीचं उत्पन्न तू दिलंस, विहिरींना भरपूर पाणी तू दिलंस पित्या, त्यासाठी आम्ही आभार मानतो. शाळेसाठी चांगल्या बसेसची व्यवस्था प्रभू तू करून दिली, त्यासाठीही आम्ही तुझी स्तुती करतो. या नवीन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आमच्या प्रार्थना आहे दे बापा प्रत्येकाचं शैक्षणिक जीवन आशीर्वादाचं कर. हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यासाठी आभार मानतो दे बापा. या दिवसांमध्ये डागडुजीची कामं, सोबतच बॉयज हॉस्टेलच्या वरील बांधकामासाठी आम्ही प्रार्थना करतो. मागील दिवसात गर्ल्स हॉस्टेलच्या वरील बांधकामाचं दे बापा कार्य पूर्ण झालं, यासाठी देखील तुझी उपकार स्तुती करतो. प्रार्थना करतो दे बापा ह्या वसतिगृहांच्याद्वारे अनेक विद्यार्थी घडलेले आहेत, त्यांना या ठिकाणी जी माया मिळते, जे प्रेम मिळतं त्याची आम्ही आठवण करतो आणि प्रार्थना करतो की या ठिकाणाचं सर्व सेवा कार्य तू आशीर्वादित कर. जरी या प्रियांची सेवा पडद्याच्या मागे आहे, तरी प्रभू आम्ही पवित्र वचनातून ऐकलं की पवित्र आत्म्याने परिपूर्ण असे ते लोक होते. आणि म्हणूनच दे बापा पवित्र आत्म्याने परिपूर्ण हॉस्टेलची सेवा करणारे आमचे सर्व हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि सर्व सहकारी यांचं दे बापा तू सहाय्य कर. यासोबतच प्रार्थना करतो दे बापा आमच्या सेंट्रल ऑफिसच्या सेवा करणाऱ्या प्रत्येक स्टाफसाठी, प्रत्येकासोबत तू राहा व सेंट्रल ऑफिसच्या द्वारे काउन्सिलचं हे संपूर्ण सेवा कार्य अविरत असं पुढं चालत असताना तू त्यांचं सहाय्य करता हो. हे दयाळू दे बापा ह्या सगळ्यांचं नियोजन आणि व्यवस्थापन करत असताना आमचे अध्यक्ष महोदय, यासोबतच आमचे कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. कारण की परमेश्वरा या योजना तू त्यांना देत असतोस, पवित्र आत्म्याकरवी तू त्यांच्याशी बोलत असतोस. म्हणूनच दे बापा आमची प्रार्थना आहे या सर्व प्रियांना तुझी कृपा दे, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे व वेळोवेळी संस्थेच्या आणि मंडळीच्या उन्नतीसाठी ज्या योजना तू केलेल्या आहेस प्रभू, जे विचार आणि संकल्प तुझे आहेत ते सिद्धीस जाऊ दे. कारण मनुष्य म्हणून आम्ही दे बापा आमच्या मनामध्ये योजना करतो, परंतु उत्तर देणं हे तुझ्याकडचं आहे. दे बापा आमची प्रार्थना आहे तू आमच्यासोबत आहेस आणि त्याद्वारेच हे सर्व सेवा कार्य संपन्न असं होत आहे. म्हणून दे बापा पुन्हा एक वार तुझी कृपा, अनुग्रह, शक्ती आणि बळ मागतो, तुझं मार्गदर्शन मागतो दे बापा.
यहोशुवाला जसं म्हटलं की तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तूच बरोबर असेल. दे बापा, आमचा विश्वास आहे की जे जे कार्य आम्ही प्रारंभलेलं आहे त्या प्रत्येक कामामध्ये तू आमच्या बरोबर आहेस. आमच्या प्रिय लेकरांसाठी प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. शिक्षणानिमित्त जी आमची बाहेर लेकरं शिकत आहे अशा शिकणाऱ्या प्रत्येक लेकरासाठी प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं जीवन प्रभू तू आशीर्वादित कर. आम्ही जोशुआ यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांचं त्या ठिकाणाचं वास्तव्य आशीर्वादाचं असं होऊ दे व कॅनडा स्थित त्यांचं अध्ययन आणि सेवा कार्य आशीर्वादित होऊ दे. आम्ही बंधू अभिषेक यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. तू त्यांचा अभ्यास अध्ययन आशीर्वादित कर. मधु सायमन यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे प्रभू, त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित कर. सोबतच बंधू रोलन ओस्कारसन आणि त्यांच्या संपूर्ण परिवारासाठी व दे बाप्पा विविध क्षेत्रामध्ये सेवा करणारे स्वीडन बोर्डमधील सर्व पदाधिकारी वर्ग या सगळ्यांसाठी आमची प्रार्थना आहे प्रभू. प्रत्येकाचं सेवा कार्य तू आशीर्वादित कर. देबापा, या दिवसात आमच्या प्रिय लेकरांच्या परीक्षा आहे. जी लेकरं इंजिनिअरिंग, मेडिकल आणि स्पर्धा परीक्षा विविध क्षेत्रामध्ये आपलं देबापा भवितव्य घडवत आहे, जी आवड त्यांना या क्षेत्रात आहे, प्रिय देबापा आज मंडळीतील प्रत्येक सदस्य त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. त्यांचं अध्ययन प्रभू आशीर्वादित कर. त्यांचा अभ्यास आशीर्वादाचा होऊ दे व भविष्यामध्ये मंडळीमध्ये देबापा हे चांगले नागरिक बनून मंडळीच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहतील हा आमचा विश्वास आहे. सोबतच देबापा सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. अहोरात्र या प्रियांची सेवा आहे. अचानक वाढलेलं ऊन आहे, अचानक झालेला पाऊस आहे. अशा वातावरणात अनेक रुग्ण आज दवाखान्यात आहेत. मंडळीतले अनेक प्रियजन देखील आजारी आहेत. अशा सगळ्यांची शुश्रूषा करीत असताना आमच्या सर्व डॉक्टर्सला, सर्व नर्सेसला व वैद्यकीय सेवा देणाऱ्या प्रत्येक स्टाफला तुझी कृपा दे. सुरक्षिततेची सेवा करत असताना सर्व पोलीस दल यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. पोलीस दलातल्या सेवेला दे बापा तू आशीर्वादित कर. सर्व सरकारी ऑफिसेसमध्ये आणि खाजगी ऑफिसेसमध्ये आणि खाजगी जे बापा सेवा करणाऱ्या मंडळीतल्या प्रत्येक सदस्याला तुझी कृपा लाभू दे. प्रत्येकाचं सेवा कार्य दे बापा आशीर्वादाचं असं कर. यासोबतच आमच्या प्रिय भारत देशासाठी प्रार्थना आहे. आमच्या देशावरती दे बापा तुझा कृपेचा वर्धहस्त असू दे. या दिवसांमध्ये होणारे सर्व इलेक्शन्स आशीर्वादित आणि शांततेमध्ये पार पडू दे. आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, यासोबतच आमचे प्रिय महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी वर्ग, आमचे माननीय मुख्यमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ, आमच्या माननीय जिल्हाधिकारी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी वर्ग. दे बापा आम्ही आमच्या शहरापासून आमच्या प्रिय देशापर्यंत प्रार्थना करतो. प्रत्येकाला ह्या देशाची व्यवस्था सांभाळण्यासाठी व आपसामध्ये प्रीती, प्रेम आणि शांती या बंधनाने एकमेकांना बांधलं जाण्यासाठी प्रिय दे बापा आमच्या देशावर तुझा कृपेचा वर्धहस्त असू दे. सर्व स्टेट्समध्ये शांतता नांदू दे व वाईटापासून रक्षण कर. सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आमच्या देशाचं रक्षण कर. आमच्या सैन्य दलासाठी आमच्या प्रार्थना आहेत प्रभूजी. आमच्या सैन्य दलालाही तू सांभाळ. यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशावरती, राज्यावरती उठू नये तर शांततेमध्ये सर्वांचं जीवन व्यतीत व्हावं यासाठी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. सोबतच दे बापा आमच्या आजारी प्रियांची आम्ही आठवण करत असताना आज आम्ही मालतीबाई वळवी, ममताबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलिया नाका गायकवाड, रहिता जांबिलसा, सुरेश ठाकूर, सोबतच ग्रेस आणि कॅरल, रुही माने यांच्यासाठी दे बापा आम्ही प्रार्थना करतो. सोबतच अरुणा सुतारी, नेहा अर्जुन हटकर यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. सोबतच अनंता साठे ब्रदर, रूपा सिस्टर आहेत. सोबतच सापाबाई शिंदे आणि राजेंद्र बोरा, अशोक शिंपी, आनंदीबाई जयकर या सगळ्यांची आम्ही आठवण करतो. प्रिय प्रभू तू त्यांना स्पर्श कर. आपलं आरोग्य तू त्यांना दे व दे बापा तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालं आहे हा आमचा विश्वास आहे. या विश्वासाने मंडळीतल्या ह्या आजारी प्रियांना तुझं आरोग्य दे. जरी प्रभू कोणाची नावं आम्हास ठाऊक नाही त्यांनाही तू जाणतोस. आज विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो, त्यांनाही तू आरोग्य दे. आमच्या मंडळीमध्ये वृद्ध माता पिता आहेत. पिकलेले केस हा शोभेचा मुकुट आहे असं तुझं वचन म्हणतं आणि म्हणूनच दे बापा आम्ही राहेलबाई ठाकूर, नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार, रोबेन गार्दी, सुब्रभाबाई नाथानी, रेव्हरंड DM पाटील, पद्माबाई साळवे, ममताबाई डलगे आणि दुर्गाबाई वळवी यांची आठवण करतो. या प्रियांना दे बापा तुझा अनुग्रह लाभू दे, तुझं आरोग्य लाभू दे व या प्रियांच्या आरोग्यदायी जीवनाद्वारे त्यांच्या घरात शुश्रूषा करणाऱ्या त्यांच्या घरातल्या प्रियजनांना तू सहाय्य करता असा हो. हे दयाळू दे बापा आमची प्रार्थना आहे. जरी कोणाची नावं आम्हास ठाऊक नाही किंवा घेता आली नाही तरी प्रभू तू त्यांना जाणतोस आणि त्यांचं अंथरूण बदलतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे. म्हणूनच दे बापा आम्ही प्रार्थना करतो की या प्रियांना चांगलं आरोग्य लाभू दे व या
प्रियांच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. आम्ही वासंती सिस्टरांच्या वडिलांसाठी प्रार्थना करतो. प्रभू तू त्यांना सहाय्य कर व त्यांना तू आरोग्य दे. सोबतच मागील दिवसामध्ये परमेश्वरा मुक्ताबाई वळवी यांना तू प्रभू आज्ञा केलीस. आम्ही वळवी कुटुंबीय, मोरे कुटुंबीय यांच्यासाठी आठवण करतो. त्या परिवारांना तू शांती दे, अनुग्रह दे. आम्ही प्रार्थना करतो जांभेलचा परिवार दे बापा, ह्या प्रियांनाही, साने परिवार यांनाही दे बापा तुझा अनुग्रह लाभू दे. पुनरुत्थानाची जी धन्य आशा आहे ती आम्हास ठाऊक आहे आणि मुक्ताबाईंची मंडळीसाठीची असलेली सेवा ही दे बापा आम्हाला ठाऊक आहे. दे बापा मंडळीच्या सेवेमध्ये अतिशय अग्रेसर आणि अतिशय पुढे राहून प्रभू तुझं गौरवी सेवा कार्य या प्रिय बहिणीने केलं आहे हे आम्हास ठाऊक आहे आणि म्हणूनच प्रभूमध्ये त्यांचं श्रम व्यर्थ नाही हा आमचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारांचं दे बापा तू सांत्वन करावं, समाधान करावं अशी विनंती तुझ्या चरणापाशी आम्ही करतो. सोबतच दे बापा मंडळीमध्ये मागील दिवसात झालेल्या मेळाव्यामध्ये अनेकांनी आपलं समर्पण तुला केलेलं आहे. या समर्पणाला अनुलक्षून आपलं जीवन जगावं यासाठी तुझा पवित्र आत्म्याचा वर्धहस्त या प्रियांवर असू दे. झालेल्या मेळाव्यासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. येत्या दिवसांमध्ये जेही कार्यक्रम मंडळीच्या वतीने आहेत दे बापा ते तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. अनेकांनी यासाठी आपलं सेवाकार्य केलं, प्रत्येकाचं सेवाकार्य प्रभू तू आशीर्वादाचं असं होऊ दे. आज दे बापा आम्ही पवित्र वचनाकडे येत आहोत. तुझ्या प्रियदासासाठी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्या करवी तू आम्हाशी बोल आणि पाऊल पुनरुत्थानाचा साक्षी या वर्षी आम्ही पवित्र वचन ऐकत असताना त्यांना बोलण्यासाठी लागणारी शक्ती दे, बळ दे व त्यांच्या करवी प्रभू तू आमच्या अंतकरणाचा ठाव घ्यावास व पवित्र वचन आम्हास काय सांगत आहे त्यानुसार आम्ही आमचं जीवन जगावं यासाठी तुझी कृपा आणि अनुग्रह दे. पुन्हा एक वार दे बापा येथे जमलेल्या आम्हा सगळ्यांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही समर्पित करतो. तू आम्हास सहाय्य कर व याद्वारे तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला दानार्पण आहे. मी क्वायरला विनंती करेन की दानार्पणासाठी आपण पुढे येऊन गीत गायनाची सेवा करावी व हे गीत होत असताना आपण आणलेलं दान प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. विजयसाठी गीत नंबर 125 काढू. विजय संगीत गीत नंबर 125. माझा नजरिंदरा
आजच्या दानार्पणासोबत ज्या प्रियांचे वाढदिवस आहे, कृपया आपण पुढे येऊ शकता किंवा जागेवर उभं राहू शकता किंवा तसं सुचवा, आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. माझ्याकडे काही प्रियांची नावं आहेत. दानार्पण व वाढदिवसाच्या या प्रार्थनेसाठी मी सन्मान्य रेव्हरंड जे.एच. पठारे पाळसाहेब आपणाला विनंती करणार आहे की आपण पुढे येऊन प्रार्थना करावीत. आज पद्मा ठाकूर आणि जॉयना बारसे यांचा वाढदिवस आहे. उद्या समारा नाईक आणि श्रेयस वसावे, मंगळवारी अभिषेक व्यास आणि रेव्हरंड वैभव मून, गुरुवारी गौरव पाडवी, मनोज व्यास आणि रंजना सुतार, शुक्रवारी दीपक एलिस, शनिवारी मनीषा पौल, सुरेश डोंगरे सर आणि अमित जे पाडवी, रविवारी पास्टर रविकांत गावित. या प्रियांना मंडळीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सन्मान्य पठारे पाळसाहेब आपणाला विनंती करतो, आपण पुढे येऊन दानार्पण व वाढदिवसासाठी प्रार्थना कराव्यात. प्रार्थना करू आपण. आमच्या पवित्र 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 आणि जीवन प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या प्रभुवारी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझी आराधना करण्यासाठी आम्हाला संधी दिली. प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो, कारण तू आमचा प्रतिपाळ करणारा देव आमच्याबरोबर आहे. या अति कडक उष्णतेच्या काळामध्ये तू आमच्या जीव शरीर आत्म्याचं रक्षण केलंस आणि अशाही परिस्थितीमध्ये तू आम्हाला उद्धार बनवलं. आणि मागील सप्ताहामध्ये झालेल्या मेळ्यामध्ये तुझी समक्षता आम्हा सर्वांना प्रगट केली आणि मेळा तू आशीर्वादित केला. आलेल्या मंडळीतील सर्व जे सभासद होते सर्वांना तू आशीर्वादाने भरलं. तुझा आभार मानतो. तुझ्या दासाचंही तू सहाय्य केलं आणि त्यांच्या येण्याने एक नवीन उत्तेजन मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. पुन्हा एक वार प्रभू, आज या प्रभुवारी या भक्ती मंदिरामध्ये तुझी समक्षता आहे. या विश्वासाने आम्ही तुझ्यासमोर नतमस्तक होऊन आम्ही तुला उंचावितो, स्तवितो, कारण तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आज आम्ही तुझा आभार मानतो, कारण प्रभू तू आम्हाला आजही आशीर्वाद देणार आहे आणि त्यासाठी आम्ही आमचं अंतःकरण उघडं करतो. पवित्र आत्म्या, तू आमच्या अंतःकरणाशी बोल आणि तुझा दास आमच्याकडे हे वचन आणत असताना त्यांना आत्म्याचा दुप्पट वाटा तू दे. त्यांच्या ओठाला जिभेला स्पर्श कर आणि आम्हा सर्वांना ऐकणारी कान दे, समजणारी बुद्धी दे. पुन्हा एक वार प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो. या निमित्ताने तुझ्या मंदिरात अन्न असावं, तुझं भांडार समृद्ध असावं, या उद्देशाने ज्या आज्ञात विधी तू आम्हाला लावून दिले ते पाळत असताना आम्ही तुला धन्यवाद देतो की नेहमी दशांश, अर्पण, उपकार स्तुती तुझे प्रिय लोक तुझ्यावर प्रीती करून तुला अर्पण करत आहेत. आणि आजही प्रभू या भांडारामध्ये ज्यांनी प्रभू आपला दशांश दिलेला आहे, ज्यांनी अर्पण आणलेले आहेत, ज्यांनी उपकार स्तुतीचं दान दिलेलं आहे, त्या सर्वांना तू जाणतोस. आमची प्रार्थना आहे त्यांच्या कमाईला बरकत दे, त्यांना आशीर्वाद दे आणि प्रभू घेण्यापेक्षा देण्यामध्ये जी धन्यता आहे त्याची प्रचिती सर्वांना येऊ दे. आमच्या मंडळीचं भांडार समृद्ध कर आणि यामधून तुझ्या सर्व पवित्र जनांच्या गरजा भागू दे. अनेक जीवात्म्यांचं तारण कर. प्रभू, आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. या सप्ताहामध्ये जे प्रिय लोक त्यांचे जन्मदिवस आहेत, आम्ही आमची बहीण पद्मा ठाकूर, जॉयना बोरसे, समरा नाईक, श्रेयस वसावे, अभिषेक व्यास, रेव्हरंड वैभव मून, गौरव पाडवी, मनोज व्यास, रंजना सुतार, दीपक एलिश, मनीष पौल, सुरेश डोंगरे सर, अमित पाडवी, पास्टर रविकांत गावित, या सर्व प्रियजनांना तुझ्या हातात सोपवून देतो. या जन्मदिनाप्रित्यर्थ तू त्यांना बक्षीस म्हणून तू त्यांना दीर्घायू कर, त्यांच्या आयुष्याचं कल्याण कर आणि प्रभू या सर्वांनी जीवनभर तुझी सेवा करावी अशी कृपा तू होऊ दे. पुन्हा एक वार प्रभू ही आजची भक्ती आराधना आणि आज आमचं जीवन तुला नव्याने समर्पण करतो. हे दानार्पण देखील तुझ्या स्वाधीन करतो, त्याला तू आशीर्वाद दे. तारणारं प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, येत्या रविवारी हा महिन्याचा पहिला रविवार असल्याने येत्या रविवारी दिनांक 5 मे 2024 रोजी मंडळीचा प्रभुभोजन विधी होईल. येत्या रविवारी आपण प्रभुभोजन विधी घेऊ. यावेळेला मी आजच्या मननाचा शास्त्र भाग वाचतो. त्यानंतर आजचे नियोजित वक्ते आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब पुढे येतील आणि पवित्र वचनाची सेवा करतील.
त्यासाठी आपण प्रेषितांची कृत्य 26वा अध्याय काढूया. प्रेषितांची कृत्य अध्याय 26 आणि वचन 12 पासून वचन 18 मी वाचतो. त्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या कृपा करून आपण त्या बघाव्यात. 26वा अध्याय प्रेषितांची कृत्य 12 ते 18. हे चालू असता मुख्य याजकांकडून अख्त्यार व अधिकारपत्र मिळवून मी दिमिश्काकडे चाललो होतो. तेव्हा हे राजा, वाटेवर 2 प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणाऱ्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला. तेव्हा आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली की, शौला शौला, माझा छळ का करतोस? पराणीवर लात मारणे तुला कठीण. मी म्हटले, प्रभू तू कोण आहेस? प्रभू म्हणाला, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर उठ व आपल्या पायावर उभं राहा, कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे. या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन. मी तुला त्यांच्याकडे पाठवतो यासाठी की त्यांनी अंधकारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे. म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो व पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना आमंत्रित करतो. ओके, थँक्यू. सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. या दिवसांमध्ये आपण दुःख सहनानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपण साजरा केल्यानंतरचा हा 4था आणि 28वा दिवस आहे. प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस आपल्या शिष्यांना शिकवत असतो. त्यानंतर येणारे 10 दिवस म्हणजे पेंटेकॉस्ट 50वा दिवस. त्यानंतर येणारा 3रा रविवार हा 50वा दिवसाचा म्हणजे पेंटेकॉस्ट संडे असेल. आणि या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकणं आवश्यक आहे. ते म्हणजे जेवढ्या घडामोडी घडल्या, ज्या काही घटना लिहिण्यात आल्या, 27 पुस्तकांमध्ये सुमारे 140 वेळेला ज्या पुनरुत्थानाच्या नोंदी करण्यात आल्या, त्या सर्वांचा उद्देश एक होता की ज्यांनी त्या अनुभवल्या, ज्यांनी त्या पाहिल्या, ज्यांना ते समजलं, त्यांनी त्याबद्दल साक्षी बनावे. साक्ष देणे आणि साक्ष बनणे याच्यात फरक आहे. साक्ष बनणे म्हणजे मी, उदाहरणार्थ माझा पेशा पाळकीय सेवा आहे, तर मला पाहिल्यावर एकदम माझं नाव कोणी घेत नाही. सहसा जे मला जवळून ओळखतात त्यांना परवानगी आहे माझं नाव घ्यायला, परंतु एक शब्द तोंडातून बाहेर येतो, पाळक किंवा पाळक साहेब. माझी ओळख माझ्या असण्याने लोकांना पटते, पण असण्याबरोबर मी ते बनणं पण तेवढंच गरजेचं असतं. म्हणजे साक्षी म्हणजे अशी व्यक्ती की जे अनुभवलं, जे पाहिलं
त्या ज्ञानाबरोबर ते खंबीर उभे राहतात आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. म्हणून ग्रीकमध्ये जो शब्द आलेला आहे तो खऱ्या अर्थाने शहीद होणे या अर्थाने आलेला आहे, मार्टुरॉस. ख्रिस्ती म्हणजे कोण? जी रक्तसाक्षी व्हायला तयार आहे अशी ती व्यक्ती, अशी परिभाषा नवीन करारामध्ये आहे. आणि पौल याच्याकडे किंवा प्रेषितांकडे जर आपण पाहिलं, फक्त योहान हा जो प्रेषित होता, जो इफिसच्या महामंडळाचा बिशप किंवा प्रमुख होता, तो नैसर्गिकरित्या वारला. बाकीचे 11 प्रेषित हे शहीद झाले. त्यापैकी आपल्याकडे आलेला संत थोमा चेन्नईमध्ये जवळपास असणाऱ्या एका डोंगरावर, ज्याला सेंट थॉमस माउंट म्हणतात, तेथे तो मारला गेला. त्याचं काय कारण होतं? तर एकच कारण की ते असं म्हणत होते की ज्या येशूवर आम्ही विश्वास ठेवतो तो आला, त्याने सेवा केली, त्याने अद्भुते केली, लोकांनी त्याला धरून मारलं आणि तो 3ऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, याचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि जर तुम्ही मंडळीचा इतिहास वाचाल तर जेवढा छळ झाला, जेवढी मारहाण झाली, जेवढ्या लोकांनी उद्ध्वस्त केल्या गोष्टी, घरदारे म्हणा, इमारती म्हणा, चर्चेस म्हणा आणि कुटुंबे म्हणा, तर ते ख्रिस्ती होते म्हणून त्यांनी केलं नाही. त्यांनी हे सांगितल्यामुळे उद्ध्वस्त करण्यात आलं की ते असं म्हणतात की अशी एक कोणती तरी त्यांची व्यक्ती आहे की जी मेली होती आणि पुन्हा जिवंत झाली आणि ती आज पण जिवंत आहे. आणि त्या व्यक्तीने त्यांना असं सांगितलं आहे की तुम्हाला मी अशी जागा देणार आहे, अशा ठिकाणी नेणार आहे, असा तो स्वर्ग असणार आहे की जेथे हे काही नसेल, जेथे दुःख नसेल, त्रास नसेल, कष्ट नसेल वगैरे वगैरे. तर हुशार लोकांनी काय केलं की मग त्याला कायदे लावायला सुरुवात केली. नाही 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 नाही, हे लोक कोण आहेत? हे आमिष दाखवतात. कशाचं आमिष दाखवतात? स्वर्गाचं आमिष दाखवतात, हे सुखाचं आमिष दाखवतात, हे आनंदाचं आमिष दाखवतात, हे समाधानाचं आमिष दाखवतात. आणि मग सुवार्ता जेव्हा आपण सांगतो किंवा जगतो तर आपल्याला प्रश्न केले जातात, का सांगितलं तुम्ही? कारण तुम्हाला लालूच दाखवायची आहे ना आम्हाला. हे दुष्परिणाम आहे. आणि पौलाकडे बघताना आपल्याला आज सकाळी थोडा वेळ या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की पौल पुनरुत्थानाचा साक्षी झाला म्हणजे नेमकं काय झालं, काय केलं त्याने, त्याला काय सहन करावं लागलं. खरं पाहिलं तर खूप मोठा विषय आहे तो. आपण जेव्हा बिल्डचा अभ्यास करतो तेव्हा त्यावर सविस्तर आपण बोलतो त्यामध्ये. परंतु आज सकाळी मला आपल्या मंडळीला, आपणा सर्वांना याबद्दल सांगायची इच्छा आहे की तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ठाऊक आहे का? आपण कोण आहात? तुमची ओळख काय आहे? मंडळी म्हणून ओळख काय आहे? विश्वासणारे म्हणून ओळख काय आहे? तुम्हाला पाहिल्यावर जग काय म्हणतं? ह्याची फार गरज आहे आज या जगाला. कारण ज्या वेळेला येशू ख्रिस्ताची घोषणा करायला बंदी घातली जाते तेव्हा तुमची जीवनं हे प्रकाशवान असणाऱ्या ज्योतींप्रमाणे या जगामध्ये दिसतात. जग तुमच्याकडे, माझ्याकडे आज बघत आहे. आणि म्हणून याची आपल्याला गरज आहे की पौल कसा काय या सर्व परिस्थितीमध्ये पुनरुत्थानाचा साक्षीदार म्हणून जगला आणि नेमकं काय झालं, काय त्याने आपल्याला सांगितलं आणि आपण कशा प्रकारे ते बनवू शकतो. आपली ओळख एकच आहे, ती म्हणजे येशू ख्रिस्ताला तुम्ही आणि मी ओळखतो आणि तो आपल्याला ओळखतो. ही आपली खरी ओळख. आणि म्हणून आपल्याला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. जर शुभवर्तमाने आणि नवीन करार घेतला तर काही शिष्य झाले, त्या शिष्यांनी काही विधानं केले. ते मी सर्व वाचत नाही, परंतु आपणापुढे फक्त मांडतो. हे संदर्भ आहेत, भरपूर संदर्भ आहेत, परंतु ते या सर्व प्रेषितांच्या कृत्यांमध्ये किंवा त्यामध्ये शुभवर्तमानांमध्ये म्हणजे
पेत्र घ्या, याकोब घ्या, योहान घ्या, म्हणजे नवीन कराराचे लेखक जे आहेत ते काय म्हणतात, आम्ही सर्व साक्षी आहोत. ते असं म्हणत नाही आम्ही सर्व साक्ष देतो, आम्ही सर्व वी आर द विटनेसेस. ते असं म्हणत नाही वी बेअर द विटनेस टू द रेझरेक्शन ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. रादर दे से वी आर द विटनेसेस टू द डेथ अँड रेझरेक्शन ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. तेच लेखक असं म्हणतात, ते जे आमचा खात्रीपूर्वक झालेला आमचा जो अनुभव होता त्याबद्दल आम्हाला साक्षी होण्यासाठी नेमलं सुद्धा देवाने. म्हणजे मंडळी म्हणजे अशा लोकांची प्रजा की जे केवळ असं म्हणत नाही की आम्ही साक्षी आहोत, परंतु ज्यांना देवाने नेमलं पण आहे. या दोन गोष्टी आहेत. मंडळीमध्ये जेव्हा तुमचा अंतर्भाव होतो तर तुम्हाला देवाने नेमलेलं आहे की तुम्ही साक्ष बनावे. आणि मुळातच विश्वासणारा प्रत्येक जण कोण आहे, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार आहे. म्हणजे तो केवळ तोंडी साक्ष देत नाही, व्यवहाराने साक्ष देत नाही, कामाने साक्ष देत नाही, बोलचालीने साक्ष देत नाही, आपल्या जीवनाला काही न बोलता सुद्धा तो साक्ष देऊ शकतो. पुष्कळ कर्मचारी आहेत आपल्यामध्ये, वेगळे वेगळे निर्णय प्रकारचे एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ लोक आहेत. ते पुष्कळ असं जास्त बोलत नाहीत. त्या पेशंटला ऑपरेट करताना सर्जन एकदा भूल दिल्यानंतर जास्त काही बोलू शकत नाही, पण अगदी व्यवस्थित आपलं काम करतात. तो पेशंट बरा होतो तेव्हा तो डॉक्टरांना कदाचित येऊन म्हणतो की डॉक्टर साहेब तुमच्या प्रयत्नांनी मला जीवन मिळालं. परंतु काही बोलचाल झालेली नसते ऑपरेशन होताना. आपलं काम सचोटीने तो सर्जन करत असतो. त्याचप्रमाणे नर्सेस आहेत, त्याचप्रमाणे शिक्षक आहेत, ते आपलं काम सचोटीने करतात. कालांतराने त्याचा परिणाम असा दिसतो की ज्यांना त्याचा आशीर्वाद मिळतो किंवा ज्यांच्यावर ते प्रभाव टाकतात ते हे मान्य करू लागतात की ही व्यक्ती वेगळी आहे, या व्यक्तीमध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे. आणि केवळ ख्रिस्ती धर्मामध्येच आणि ख्रिस्ती लोकातच असे लोक असतात असं नाही. सर्व जगामध्ये अशा प्रकारे वेगळे वेगळे प्रभाव टाकणारे लोक आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला जाणून त्याचे साक्ष बनून प्रभाव टाकणारे म्हणजे मंडळी ज्यांना देवाने नेमलेलं आहे. इब्रिकराचं पत्र 12वा अध्याय 1ल्या वचनामध्ये लेखक माझ्या माहितीप्रमाणे अपोलोस आहे, काही पौल म्हणतात, काही दुसरे नाव देतात, पण अपोलो कदाचित असावा. तो असं म्हणतो की आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. म्हणजे तो म्हणतो तुम्ही एकटे नाही बरं का, असं तो म्हणतो की 2024ची मंडळी, आजच्या 28 तारखेची मंडळी तुम्हीच एकटे नाही आहे या जगामध्ये. या जगामध्ये तुम्ही एका मेघाने वेढलेल्या साक्षींच्या त्या थव्यामध्ये तुम्ही पण आहात बरं का. तुमच्या आजूबाजूला जसा मेघ लपेटतो तसे तुमच्यासारखे असंख्य विश्वासणारे साक्षी ते तुमच्याबरोबर आहेत. म्हणून तुम्ही हिंमत धरा, तुम्ही भिवू नका, तुम्ही घाबरू नका. तो एवढ्या मोठ्या मेघरूपी साक्षीने आपण वेढलेला आहोत. मरणार आणि नाशमान मानवजातीला प्रभू येशूचे पुनरुत्थान अविनाशीपणाची खात्री देते. प्रत्येक मनुष्य मात्र मरणानंतरच्या जीवनाची अपेक्षा बाळगतो आणि म्हणून पुनरुत्थानाची साक्ष देणे आणि पुनरुत्थानाची साक्ष बनणं ह्याची आपल्याला फार गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे की मरणानंतर मेलेल्या माणसाला पुन्हा जगण्याची, पुन्हा अस्तित्वात येण्याची आशा आहे. 2 प्रकारची ती आशा आहे. एक म्हणजे तो जर नीतिमान ठरला तर सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुखलोकामध्ये असेल, किंवा
अनीतिमान ठरला तर तो तेथे नसेल. पण तो पुनरुत्थान आहे, नीतिमानांचं पण आहे आणि अनीतिमानांचं पण पुनरुत्थान आहे. परंतु आपल्याला आशा आहे की आपण मेळ्यामध्ये ते वाक्य ऐकलं जे फार प्रसिद्ध वाक्य होतं की ज्याचा एकदा जन्म झाला त्याला दोनदा मरण आहे आणि ज्याचा दोनदा जन्म झाला त्याला एकदा मरण आहे. हे फार प्रसिद्ध वाक्य आहे. म्हणजे नव्या जन्मामुळे देवाच्या राज्यामध्ये माझा प्रवेश होतो, म्हणून मला पुन्हा मरणाची सत्ता राहत नाही. आणि ही जी आशा आहे ती पुनरुत्थानाची आशा आहे, ती आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेली आहे. आणि म्हणून आपल्याला तो ख्रिस्त जिवंत आहे याची साक्ष देणे आणि साक्ष बनण्याची गरज आहे. तोंडाने आम्ही सांगितलं आमचा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, तो आमच्यामध्ये कार्य करतो. तर कोणी विचारलं तुम्हाला आणि मला काय कार्य केलं त्याने, हे ना, सर्वात मोठं कार्य काय करतो तो, तर तो आपलं जीवन बदलतो, आपल्याला स्वर्गाच्या राज्यासाठी लायक अशी प्रजा बनवतो. येशू ख्रिस्ताची भेट, येशू ख्रिस्ताचं येणं बदल घडवण्यासाठीच होतं. ज्याला येशू ख्रिस्ताची भेट झाली म्हणता आणि बदल आलेला नाही तर दुसरा ख्रिस्त भेटलेला येतो, तो खरा ख्रिस्त नाही. हे जे साक्षीदार होते, तुम्ही पेत्राला घ्या. पेत्राला येशू म्हणाला योहानामध्ये, तू वळलास म्हणजे आपल्या बांधवांना स्थिर कर. आणि नंतर पेत्र 50व्या दिवशी पवित्र आत्म्याने भरतो आणि तो साक्ष देतो. तोच पेत्र पुढे पौलाची साक्ष देतो की बंधू पौल म्हणतो त्याला, त्याचं लिखाण फार कठीण आहे समजायला असं तो म्हणतो. पौल त्याबद्दल बोलतो, तो म्हणतो माझं जीवन बदललं, मी भेटलो त्याला. तुम्ही ज्यांनाही विचाराल तुमचं जीवन बदललं तर झालं काय, तर माझं पुनरुत्थान झालं. म्हणजे काय झालं, मी नव्याने सजीव झालो, माझं जुनं पण गेलं, काढण्यात आलं, मला नवे पण देण्यात आलं. म्हणून हे जी साक्ष आहे आपल्या स्वतःची, पौल म्हणतो की ती या जगाला आवश्यक आहे. प्रगटीकरण 1:18 येशू ख्रिस्ताचा दृष्टांत जो आहे, खरं पाहिलं तर प्रगटीकरण हे येशू ख्रिस्ताचं आहे. वरती जरी मथळा लिहिलेला आहे योहानाला झालेलं प्रगटीकरण, परंतु ते आहे येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण. आणि पहिल्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये तो त्याच्याकडे 2 वाक्यामध्ये जर तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे आहे तर पहिले आहे तो म्हणतो मी ऐकले, वचन 10चा शेवटला भाग, तो म्हणतो मी ऐकलं, काहीतरी आवाज निनाद मी ऐकला. आणि आता मग 17व्या वचनामध्ये म्हणतो मी पाहिले. म्हणजे ज्ञानेंद्रियाचा वापर झालेला आहे त्या दृष्टांतामध्ये. आणि तो काय म्हणतो की मी त्याला पाहिले, वचन 17, तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटलं भिऊ नकोस, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. म्हणून तू जे पाहिले जे आहे व यानंतर होणार ते लिहून ठेव. योहानाला आता सांगत आहे येशू ख्रिस्त. केव्हा पुनरुत्थान ते योहान 67 वर्ष झालेली होती. काळ 97चा आलेला होता. प्रभू येशू ख्रिस्त जर 30व्या साली मारण्यात आला आणि पुनरुत्थित झाला तर इसवी सन 35 पौलाचं परिवर्तन झालं. 33 वर्ष सुमारे त्याने सेवा केली. सन 68 पौल मारला गेला. त्याच्यानंतर जो जिवंत राहिला तो योहान प्रेषित आहे. आता तो 97 वर्षाचा स्वतः आहे. आणि प्रभू येशूच्या पुनरुत्थान ते दर्शन यामध्ये आता किमान 65 ते 67 वर्ष झाले आहेत. आणि काय सांगितलं आहे, तो काय म्हणतो, मी मेलो होता तरी युगानुयुग जिवंत आहे. पौलाने जी साक्ष दिली ती आपण कमी करणार. 15वा अध्याय 1 कोरिंथमध्ये आहे. किमान 500पेक्षा जास्त लोकांना येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं. तर ते कोरिंथकराचं पत्र
1960च्या दरम्यान लिहिण्यात आलं, म्हणजे 30 वर्षांनी. तरी पौल असं म्हणतो, ज्यांनी येशूला पाहिलं, ज्यांना प्रवेश भेटला, त्या 500 जणांपैकी पुष्कळ जण जिवंत आहेत असं तो म्हणतो. आणि त्यानंतर परत आता योहान सांगतो, मी त्याला पाहिले. तो काय म्हणाला, मी मेलो होतो तरी युगानुयुग जिवंत आहे. म्हणजे हे सगळे जर आपण बघितलंय तर 2 गोष्टी आपल्याला ते शिकवतात. एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे ऐतिहासिकरित्या वास्तविकरित्या सत्य आहे. 2 म्हणजे ते अनुभवजन्य आहे. लक्षात आलं का तुम्हाला? द रेझरेक्शन ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट इज एक्सपिरियन्शियल, अनुभवजन्य आहे. शाळांमध्ये किंवा अध्ययनांतर्गत 2 प्रकारे अध्ययन केलं जातं किंवा प्रयोग केले जातात आहे. एक आहे एक्सपेरिमेंटल, प्रायोगिक तत्वावर काही गोष्टी केल्या जातात, आणि एक आहे एक्सपिरियन्शियल, अनुभवजन्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा प्रायोगिक तत्वावर स्वीकारायचा भाग नाही आहे की थोडा दिवस मी पाहतो बरं का प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे. तसा नाही. येशू ख्रिस्त असा आहे, एकदा ज्याला ताब्यात घेतलं कधी सोडत नाही, आणि जो त्याच्या ताब्यात आला तो येशूला कधी सोडत नाही. 2च गोष्टी घडतात. तो प्रायोगिक तत्वावर हाताळण्याचा विषय नाही. म्हणून पुनरुत्थान हे अनुभवजन्य आहे. कशावरून आपण सांगायचं? कारण आपल्याला माहीत आहे की येशू जिवंत आहे, म्हणून मी जिवंत राहणार आहे. पौल याबद्दल सांगताना काही गोष्टी सांगतो त्या अशा. आता या ठिकाणी 26व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण येतो तर तुम्ही खरं पाहिलं तर 21, 22, 23, 24, 25 या अध्यायाचा फार मोठा एक किस्सा आहे. दंगल झाली, यरुशलेमाला तो आला, त्याची 3री फेरी संपली, तो तेथे व्रतस्थ झाला. प्रायश्चिताचे दिवस होते, केसाचं वपन म्हणजे मुंडन करायचं होतं, तो तेथे व्रतस्थ झाला. काही लोकांनी त्याला तेथे पाहिलं आणि यरुशलेमेमध्ये दंगा झाला. दंगाचं रूपांतर पौलाला अटक करण्यामध्ये झाले. पौलाला अटक केल्यानंतर पहिले न्यायसभेपुढे म्हणजे सानहेद्रिन, यहुद्यांच्या न्यायसभेपुढे हजर करण्यात आलं. तेथे त्याने आपला बचाव करून सांगितलं, पण तेथे कट रचला गेला. 40 जणांनी असं स्वतःला शपथेने बांधून घेतलं की जोपर्यंत आम्ही पौलाला जिवंत मारत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. पौलाच्या भाच्याला हा कट कळतो आणि पौलाला येऊन तो सांगतो, आणि पौलाचा तो निरोप शताधिपतीकडे जातो. पौलाला तेथून सुरक्षित उचललं जातं आणि नंतर कैसरियाला नेलं जातं. आता नकाशा मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे. परंतु येरुशलेम ते कैसरिया, म्हणजे येरुशलेम हे पूर्वेला आहे, कैसरिया पश्चिमेला आहे, समुद्र तीरी. कैसरिया ही रोम सरकारच्या प्रांताची प्रशासकीय राजधानी होती, आणि तेथे कैसराचे प्रतिनिधी व्हाईसरॉय किंवा राज्यपाल किंवा सुभेदार राहत असत. जसं पिलात तेथे राहत होता, फेस्तुस तिथे राहत होता, फेलिक्स तिथे राहत होता. म्हणून पौलाला मोठ्या बंदोबस्तामध्ये नेण्यात आलं, आणि जेव्हा त्याची चौकशी चालू होती तेव्हा पौल आपला बचाव सादर करतो. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आणि त्याच्यातून आपल्याला हे शिकायचं आहे की जो पुनरुत्थानाचा साक्षी असतो तो आपला बचाव करताना, आपल्यावर झालेले आरोप ते खंडन करताना, सत्य बोलताना कसा प्रारंभ करतो किंवा काय बोलतो. बघा 26व्या अध्यायामध्ये तुम्ही आलात तर काही गोष्टी तो सांगतो. तो उल्लेख करतो 2 महत्त्वाच्या शब्दांचा. तो म्हणतो, वचन 10 मध्ये आहे, मुख्य याजकापासून अधिकार मिळवून. अधिकार मिळवून म्हणजे सनदी अधिकार त्याला देण्यात आला. कशाला? प्रभू येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्यांना मारायचं, धरायचं, छळ करायचे, हत्या करायची, कोठडीत टाकायचं. तो त्यांचा पाठलाग करू लागला. म्हणजे यहुदी धर्माने, पुरुषांच्या संघटनेने, म्हणजे सानहेद्रिनच्या सभेने
पौल या तरुणाला, पुरुषाला प्रातिनिधिक स्वरूपावर येशूच्या मार्गाने जाणाऱ्यांना नायनाट करून संपवावं असा आदेश पारित करून त्याला अधिकार दिला. आणि केवळ तो यहुदियामध्ये म्हणजे यहुदी लोकातच नव्हता, तर आता हा सिरियाकडे म्हणजे पलीकडच्या देशाला तो निघाला होता. जर त्याला विचारलं असतं पौलाला, हे खरं आहे का की तुला अखत्यार पत्र दिली होती, खरं आहे का, तुला अधिकार दिला होता, खरं आहे का, तर पौलाने एकच उत्तर दिलं, हे बघा महाशय, माझ्याकडे आहेत, मी केलं तसं. पहिली गोष्ट म्हणजे आपला स्वतःचा भूतकाळ सांगताना आपल्याकडे असं प्रमाण पाहिजे जे अधिकृत असेल आणि जे कोणाला त्रासदायक ठरणार नाही. तुम्ही स्वतःपुरतं वापराल ते. पौल म्हणत नाही म्हणून हे लोक बदमाश आहेत, यांना शिक्षा करा, असं बोलत नाही. तो स्वतःवर घेतो, मला दिला होता आणि मी तसं केलं. तो म्हणत नाही की म्हणून हे याजक बदमाश आहेत, हे परुषी वाईट आहेत, तो कोणाला दोष देत नाही. म्हणून आदेश जेव्हा त्याला मिळाला तो इथून सुरुवात करतो की माझ्याकडे मुखत्यारपत्रे, अखत्यारपत्रे, अधिकारपत्रे होती. दिमिश्काच्या वाटेवर त्याच्यातले मी संदर्भ देत आहे. कोठे झाला म्हणजे ठिकाण तो सांगतो. कोठे ही घटना घडली तर कुठे घडली, हा ख्रिस्त, पुनरुत्थित ख्रिस्त कुठे भेटला तुला, तर तो म्हणतो दिमिश्काच्या वाटेवर. त्याला जागा माहीत होती तो कुठे येशूला भेटला. तिसरी गोष्ट सांगतो, समय. तो भर दुपारी मोठा सूर्यापेक्षा प्रखर प्रकाश माझ्या भोवती फाकला. त्याला समय ठाऊक आहे. त्याच्या दृष्टीगोचर ज्या गोष्टी होत्या त्यापैकी प्रकाश त्याला आठवतो, प्रचंड प्रखर प्रकाश, कारण तो आंधळा झाला होता. तो परिणाम सांगतो की जेव्हा मी ते पाहिलं माझ्यावर काय परिणाम झाला. पहिला परिणाम माझ्या शरीरावर झाला, मी खाली पडलो. आणि मग तो सांगतो काय संवाद घडला, काय बोलला येशू, काय बोलला तुझ्याशी. तर तो मग तुम्हाला 26व्या द्यायच्या. तो म्हणतो हे चालू असता, वचन 12, हे चालू असता 2 प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रकार असा प्रकाश वगैरे वगैरे. तेव्हा आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत माझ्यावर बोलताना मी अशी वाणी ऐकली. आता काय ऐकलं ते तो सांगत आहे. जेव्हा तुम्ही आणि मी प्रभू येशूला भेटता आणि विश्वास ठेवता की त्याने तुम्हाला दृष्टांत दिला, दर्शन दिलं, भेट घेतली, तुम्ही आता त्याचे पुनरुत्थानाचे साक्षी बनला आहात, असं जेव्हा तुम्हाला कळतं तर त्याने तुम्हाला काय सांगितलं हे सुद्धा आठवलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा जेव्हा 72-76 काळामध्ये तिकडच्या चर्चमध्ये आपण जात होतो, तिकडे तरुणांचे आमचे सभा भरत असे, तेव्हा मला पहिल्यांदा येशू ख्रिस्ताची भेट झाली एका सभेमध्ये तिथे. तेव्हा येशू ख्रिस्ताचं बोलणं मी ऐकलं की तू इथे थांबू नको, जा, मी सांगेल तिथे जा. आणि मी गेलो आणि तसं आढळलं. घरी आल्यानंतर वडिलांना सांगितलं, मला येशू ख्रिस्त रात्री बोलला की तुला उत्तरेला जायचं आहे. मी म्हटलं वडिलांना मी जातो. 10 रुपये घेतले, मी निघालो. मी तळोद्याला जाऊन पोहोचलो. ते सर्व पाळक स्वार्थिक जे होते, पठारे नव्हते त्यावेळेला, ते होते सर्व तिथे. मला आश्चर्य वाटलं. ते म्हणाय तू कशाला आलास. म्हटलं मला माहीत नाही, असं असं आहे. ठीक आहे. आणि त्यांना सगळ्यांना माहीत होतं, जुन्या पाळकांना पण, की आमच्या घरी पराठे खूप छान बनतात. तेव्हा तुला पराठे येत असतील ना. म्हटलं येतात ना, बनव मग, राहा मग इथे. तिथून माझी ती सुरुवात झाली. त्यानंतर परत मला पुढे प्रभू म्हणाला का मला काय करायला पाहिजे आहे. हे प्रत्येकाच्या जीवनात होतं, पण काही जण लक्षात ठेवतात, काही जण विसरून जातात. परंतु ही विसरण्यासारखी गोष्ट नाही आहे. असं होतच नाही की प्रभू येशू तुमच्याशी बोलला आणि तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्याच्यासारखं धोकादायक तर काहीच नाही. येशू ख्रिस्त बोलतो कारण तो जिवंत आहे.
पुनरुत्थानाचं प्रमाण काय? 2000 वर्षानंतरही प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्याशी मंडळीशी बोलतोय, कारण तो जिवंत आहे म्हणून. आणि पौल हे साधारणपणे आता 30 वर्षानंतर सांगत आहे की तो बोलला. बघा तुम्ही 22व्या अध्यायामध्ये तुम्ही याल तर तो परत एकदा सांगतो की तो मला म्हणाला 22:14 आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्या संबंधाने सांगितले, ठरवले, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे. 3 गोष्टी सांगतो, पण त्याची इच्छा काय समजून घ्यावे. आणि पौलाचा प्रश्न पुढे तोच आहे की जेव्हा हे असं झालं, वचन 26-15 पौलाचा प्रश्न आहे, हे जे माझ्याशी तू बोलणारा हे प्रभू तू कोण आहे? येशू ख्रिस्ता तू कोण आहे मला समजू दे. मला समजण्याची आवश्यकता आहे, कारण मी तर तुझ्या विरुद्ध वागलो आहे, तुझ्या लोकांचा मी छळ केला आहे, त्यांचा वध मी केला आहे, पण तू कोण आहेस? ज्या तुला वाटतं की मी तुझी वाणी ऐकावी, मी तुझी सेवा करावी, तुझ्या मागे मी यावं, तू कोण आहेस? पौलाचे 3 प्रश्न फार महत्वाचे आहेत. त्यावर मी जात नाही, परंतु तो म्हणतो की तो माझ्याशी बोलला ना, आणि मी त्याच्याशी बोललो. संवाद होतो. केवळ ठिकाण आपल्या लक्षात राहत नाही, केव्हा समय लक्षात राहत नाही, काय दृश्य होतं ते लक्षात राहत नाही. मला आठवतं माझं दृश्य, सकाळची 8:30ची वेळ, मधले 4 दिवे पेटलेले होते, पाळकसाहेब वेस्ट्रीमध्ये बसलेले होते. मला आठवतं मला काय सांगण्यात आलं ते. मला जर चित्र काढता आलं तर मी काढून दाखवेन. इतकं स्पष्ट काही गोष्टी देव करतो. रविवारच होता तो, आणि मी बाहेर गेलो तेव्हा मला सांगितलं, तिथे गेलो, मला तिथे ट्रॅक्स आणि पुस्तके सापडली, आणि ती मी घेतली आणि पूर्ण माझ्या गल्ल्यांमध्ये वाटत फिरलो. आणि तेव्हापासून नंदुरबारमध्ये मला म्हणायला लागले, जयकर तू संत बनलास काय? मी म्हटलं नाही, मी संत नाही, मी अनुयायी बनलो असं सांगू लागलो. आणि मग मला माझं जीवन बदलल्याचे साक्ष द्यायला GTP कॉलेजमध्ये, कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये बोलवायला लागले. तेव्हा मला जास्त आश्चर्य वाटलं, कारण ते सर्व मला ओळखत होते की ह्याच्या जीवनात हा बदल आला कसा. हा सांगतो ते आम्ही कधी ऐकलं नाही. BA इंग्लिशच्या वर्गामध्ये जोशी सर मला सांगू लागले, जे अत्यंत कट्टर विरोधक होते, ते सांगू लागले, तू बायबलमधून सांग, तुला काय समजतं ते सांग. मी सांगू लागलो, कारण पुष्कळ लिटरेचर हे बायबलमधलंच होतं. परमेश्वर बोलतो, त्याचा उद्देश आपण समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही नीट पाहिलं तर जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्याला एक इशारा देण्यात आलेला आहे, जो पुढे जर तुम्ही 25 अध्याय वाचले तर दिलेला नाही. परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त जेव्हा आपल्याला सांगतो की तुम्ही माझ्या पुनरुत्थानाचे साक्षी आहात, तर तो एक शब्द प्रयोग आहे वचन 14च्या शेवटी, पराणीवर लाथ मारणं तुला कठीण आहे. पराणी चांगला मूळ शब्द आहे. आपल्यामध्ये आर म्हणतात. बैलाला चालवण्यासाठी बांबूची काठी असते, छोटी असते, म्हणजे लांब असते पण बारीक असते. तिच्या टोकाला खिळा असतो टोकदार, त्याला फक्त डिवसण्यासाठी असतो, त्याला बोसकण्यासाठी नसतो. फार महत्त्वाचं ते साहित्य बैलगाडी चालवताना शेतकऱ्याजवळ असतं, पण ते टोकदार असतं. चांगला शेतकरी गुळगुळीत ठेवतो, एवढाच फरक आहे. येशू याला म्हणतो, तू आता लक्षात घे, तुला मी भेटलो, तुला मी सांगितलं, तू माझी वाणी ऐकली, तू माझं सामर्थ्य अनुभवलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पराणीवर लाथ मारणं तुला काय आहे? कठीण आहे. ज्या दिवशी माझ्या विरोधामध्ये तू परत गेला तर तू टिकणार नाहीस, तूच जखमी होशील. परमेश्वराचा पुत्र ज्या लोकांना बोलावतो, ज्या लोकांशी बोलतो, त्यांना कान उघडून हे पण सांगतो, तुम्ही हे करा तर ठीक, असं होईल. आणि तसं होतं. म्हणून ज्यावेळेस मला सेवेला बोलावलं, 76 जिमखान्यामध्ये सभा चालू होती, पॉल शाह आलेले होते,
तेव्हा मला शेवटी हे वाक्य ऐकावं लागलं की ग्लॅडविन टू नाईट ऑर नो मोर, आज रात्री नाही तर कधीच नाही. आणि मला काहीच करता आलं नाही. मी पंचांना सांगितलं मला प्रार्थना करा, असं असं आहे. आणि त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. हळूहळू हळूहळू मला माझी दिशा कळली. मला देहरादूनला जायला फार विचित्र मार्गाने मी जाऊ शकलो, परंतु मी गेलो कारण मला समजलं की जर मी ऐकतो तर बरं आहे, जर मी अवज्ञा करतो तर ठीक नाही. आणि पुष्कळदा हे समजणं गरजेचं आहे विश्वासणाऱ्यांना. पौल आपल्याला हे शिकवत आहे की तुम्हाला आणि मला प्रभू येशूने बोलावलं असं आपण म्हणतो, आपण त्याचे साक्षी झालो, ठीक आहे. परंतु त्याच्या आज्ञेविरुद्ध जर आपण वागलो तर जखमी कोण होणार? आपणच होणार. आणि अशी हिंमत करू नका असं पौल सांगतो. कारण प्राणीला तुम्ही टाचे असं धडक देऊन बघा बरं, फार कठीण आहे ते. तसं नाही होत, करू पण नका. पण ज्यांनी केलं ते जखमी होतात. आणि म्हणून तो म्हणतो पहिली गोष्ट तू आता कर. तुला माझा साक्षी म्हणून मी नेमत आहे, पण तू तर खाली पडलेला आहे, धुळीने माखलेला आहे. ते धूळ चटक, उभा राहा. काय म्हटलं? उभा राहा म्हटलं का? तू कसा उभा राहा? आपल्या पायावर उभा राहा. त्या तुझ्या यहुदी धर्माच्या कुबड्या, ते तुझा आधार, तो तुझा पेशा, ती तुझी मिळकत, ते तुझं राजकीय जे आधारपत्र होतं ते तू सोड. तुला उभं राहावं लागेल, तुझ्याच पायावर उभं राहावं लागेल. कारण तू जर सक्षम होतोस तर दुसऱ्यांना तू सक्षम करू शकशील. तू आंधळा आहेस मला दिसत आहे, पण तुझे पाय अधू झालेले नाहीत. तुझी दृष्टी अधू झाली आहे, तुझे पाय सक्षम आहेत. तू खाली पडला आहेस, धुळीने माखला आहेस, परंतु तू उभा राहू शकतो. पौला आपल्या पायावर उभा राहा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या भेटीमुळे माणसं, स्त्रिया, मुले, मुली हे आपल्या पायावर उभा राहायला सक्षम होतात. मी सांगतो स्वतः की हे शक्य आहे, होतं. कठीण आहे, श्रम आहेत, झगडा आहे, काय वेळेला नुकसान आहे, काय वेळेला जय आहे, काय वेळेला पराभव आहे, काय वेळेला राहतं, काय वेळेला संपून जातं, हे सर्व मान्य मला. परंतु आपल्या पायावर उभं राहणं फार आवश्यक आहे. जे म्हणता मी पौलासारखा पुनरुत्थानाचा साक्षी आहे, त्यांना आता पुन्हा येशू ख्रिस्त सांगत आहे, तुम्ही असं बसून राहू नका, पडून राहू नका, उभे राहा. आपल्या पायावर उभं राहा, सक्षम बना, कारण ते शक्य आहे असं तो म्हणतो. दुसरी गोष्ट तो सांगतो, तू जेव्हा उभा राहशील तेव्हा चालू लागशील, म्हणजे जाशील येशील, तुला धोका होईल. पौलाला खूप मोठा धोका झाला. दुसरे करिंथ अध्याय 11 वाचल्या तर कमीत कमी 37 प्रकारच्या घटनांची यादी त्याने दिली की त्याला कसा छळ सहन करावा लागला. 37 प्रकार आहेत. आणि 26व्या अध्यायानंतर त्याचा प्रवास 3 ठिकाणी झालेला आहे. कैसरिया ते माल्टा, तो सायप्रस ते माल्टा, माल्टा ते रोम. परंतु त्या वेळेला तर जहाज फुटलं आणि तो पाण्यावर पोहत राहिला आणि त्याने त्या वादळामध्ये किनारा गाठला. चक्रीवादळामध्ये किनारा गाठला. आता ज्यांनी ते चक्रीवादळ पाहिले असतील त्यांना समजेल की चक्रीवादळाने ग्रासलेल्या समुद्रामध्ये पोहता तरी येतं का? जहाज फुटून गेलं. 267 लोक किनाऱ्याला लागले. किती सक्षम असतील ते, किती धैर्याने भरलेले असतील ते, किती हिंमत त्यांना आली असेल. कोणी फळीचा तुकडा घेतला, काय घेतला, ते किनाऱ्याला लागले. मी तुझं रक्षण करेन. आणि ही गोष्ट आश्वासनाची तुम्हाला पण आहे. जे तुम्ही आणि मी म्हणतो पौलासारखे आम्ही मंडळी म्हणून पुनरुत्थानाचे साक्षी आहोत. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमचं रक्षण करायला समर्थ आहे.
केवळ आपल्या लोकांपासूनच नाही, परराष्ट्रीयांपासून पण मी तुझं रक्षण करीन. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आपल्याकडे अजून एक शिक्षणाची आवश्यकता मला सुद्धा वाटते, ते आहे संकट व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट. आपल्याकडे अजून तसं काही झालं नाही. मागे आपण केलं, 2006 पूर आला होता त्यावेळेला केलं आपण, पण ते आपल्या अनुभवाच्या जोरावर आपण केलं. परंतु आपल्याला संकट व्यवस्थापन समजलं पाहिजे. या काळामध्ये सांगता येत नाही परिस्थिती कशी येईल. विशेषतः संकट म्हणजे ख्रिस्ती मंडळीवर उद्भवणारे संकट, यांना तोंड कसं द्यायचं. कोणाचं घर जाळण्यात आलं तर काय करायचं, कोणाची नोकरी गेली तर काय करायचं, कोणाचा परिवार उजाड झाला तर काय करायचं, कोणाची लेकरं मारली गेली तर काय करायचं, कोणाचा पती मारला गेला तर काय करायचं, कोणाची पत्नी मारली गेली तर काय करायचं. आपल्याकडे काहीही अजून नाही. आपण अजूनही म्हणजे असं म्हणतोय हो जाएगा हो जाएगा, देव सर्व करील. आणि म्हणजे तुमची जबाबदारी नाही का यामध्ये. पहिली मंडळी काय करत होती, जे त्यांच्याकडे जास्तीचं होतं, अतिरिक्त होतं, ते आणून प्रेषितांच्या पायाजवळ ठेवत होती. कशाला? अशा प्रकारच्या लोकांना त्याची मदत करता यावी म्हणून. म्हणून जेव्हा रक्षण करणं हा जो विषय आहे, याच्यामध्ये काळजी घेणं पण आहे की देव आपलं रक्षण जरूर करील, परंतु मग माझं घर जाळलं तर, माझं घर तोडलं तर, माझी लेकरं मारली गेली तर, पती पत्नी मारले गेलं तर, त्या लेकरांचं काय, त्याचा आपल्याला विचार करण्याची फार गरज आहे. आणि म्हणून ख्रिस्ती मंडळीने या दिवसामध्ये पुनरुत्थानाचा साक्षी होण्याच्या संदर्भात सावध होण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट आहे की पौलाला अजून एक गोष्ट सांगण्यात आली, ते म्हणजे तुला सेवक पण बनायचं आहे. आता तू नुसता साक्षी राहणार नाही, सेवक बनशील. सेवक म्हणजे जे वाढण्यात आले ते इतरांपर्यंत द्यायचं. उदाहरणार्थ आपण जे प्रबोधनामध्ये नेहमी वाचतो, 1 कोरिंथ 11 अध्याय, तो जो शब्दप्रयोग आहे 1 कोरिंथ 11 अध्याय, त्याच्यामध्ये पौल काय म्हणतो, वचन 23, सेवक म्हणजे कशी गोष्ट, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगेन. जे मला प्रभूपासून मिळाले ते मी इतरांना देणे, त्याला म्हणतात सेवा. तुम्ही म्हणता का ज्ञान तुम्हाला प्रभूपासून मिळालं, इतरांना त्याचा लाभ द्या. तुम्ही म्हणता का तुम्हाला संपत्ती पैसा अडका मिळाला, त्याचा लाभ इतरांना द्या. तुम्ही म्हणता का तुम्हाला काही श्रम घेऊन करता येतं, जरूर त्याचा लाभ इतरांना द्या. तुम्हाला असं वाटतं का कौशल्य आहे तुमच्याकडे, त्याचा लाभ इतरांना द्या. असं करणं म्हणजे सेवा करणं आहे. पुष्कळांना मराठीमध्ये सेवा शब्द फार म्हणजे पलीकडच्या जगाचा वाटतो. आणि ही व्यक्ती कोण आहे, सेवक आहे. मूळ पवित्र शास्त्राच्या भाषेमध्ये सेवक म्हणजे कारभारामध्ये सर्वात शेवटल्या जागेवर मदत करणारी व्यक्ती, त्याला डिकन म्हटलेलं आहे किंवा मिनिस्टेरॉस म्हटलेलं आहे. पण मराठीमध्ये तसंच आहे. ते कोण आहे, सेवक आहे. ते कोण आहे, सेवक आहे. पण पवित्र शास्त्रामध्ये सर्वांना तसं मोजलेलं नाही. हा जो शब्द इथे पौल वापरतो तो आहे इतरांपर्यंत पोहोचवणे. काय पोहोचवणे, जे प्रभूपासून तुम्हाला मिळालं. आता प्रभू भेटला, त्याने तुमच्याशी वार्तालाप केला, तुम्हाला सांगितलं, आता त्याने तुम्हाला काहीतरी दिलं असेल, शोधा आणि त्याचा वापर करा. पौलाला आता सांगत आहे देव की तू परुषी होता, तू यहुदी होता, तू शास्त्र पंडित होता, मोशेचा कायदा तुला चांगला समजत होता, आता मी तुला वेगळं काही सांगतो. आणि पौलाला मग शिकवलं 2 गोष्टी. एक म्हणजे सुवार्तेचं रहस्य शिकवलं, 2 म्हणजे त्याला सांगितलं की मंडळीचं रहस्य काय आहे. आणि जे आपण त्याच्या 13 पत्रांमध्ये वाचतो ते सर्व 2 गोष्टींमुळे आहे, सुवार्ता आणि मंडळी. ह्याचं रहस्य त्याला दिलं आणि पौलाने आपल्या या सेवा कार्यामध्ये त्याचा वापर करून मंडळींपर्यंत ते पोहोचवलं. म्हणून सेवक म्हणजे ते
साक्षी म्हणजे आता ज्यासाठी तुला नेमलं त्याच्यामुळे काय घडत आहे हे बघ आणि ते दुसऱ्यांना सांग. की इफिसच्या मंडळीमध्ये असं घडलं हे करिंथच्या मंडळीला सांग, करिंथच्या मंडळीमध्ये असं घडलं रोमच्या मंडळीला सांग, जे तिथे घडलं ते पण इतरांना सांग, समजू दे मंडळ्या कशा पुढे जात आहेत. आणि म्हणून ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला साक्षी म्हणजे मी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा साक्षी. आता इथला साक्षी म्हणजे जे घडत आहे त्याच्याबद्दल सांगणारा साक्षी. आणि हे चांगली गोष्ट आहे की जसं आता नंदुरबार एसे चर्च नंदुरबार याच्याबद्दल बोलताना आपल्याला काय चांगलं घडत आहे हे इतरांना सांगायला पाहिजे आणि इतरांना ते समजलं पाहिजे की देव कसा आपल्यामध्ये काम करत आहे. पुष्कळांना असं वाटतं नाही 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 एसएमच्या मंडळामध्ये देव काही काम करत नाही. आम्हाला तर दिसतं, मला तर दिसतं, मला तर आशीर्वाद कॉलनीमध्ये पण दिसतं की देव काम करत आहे. खूप मी अनुभव आहे पण सांगत नाही. पण एक अनुभव तुम्हाला सांगू द्या कारण तो फार विलक्षण आहे. कारण पुष्कळ जण असं म्हणतात की इथे काही नाही हो. काही वर्षापूर्वी आपल्या शाळेचा मुलगा 7वी 8वीचा मुलगा पाटोंदा रस्ता जो आहे तिथे दगडीकरण खडीकरण केलं जात होतं तेव्हा एक ट्रक आला, मोठा दगड लागला, त्याच्या डोळ्याला लागला, तो आंधळा झाला होता. तेव्हा मी शारोनला होतो आणि त्याला सर्व डॉक्टरांनी सांगितलं की आता होणार नाही. त्याला आम्ही गाण्याच्यावर उभं करायचो, सांगते उभा राहा बेटा घाबरू नको. आम्ही सर्व लहान मोठे सर्व त्यासाठी प्रार्थना करायचो आणि त्या मुलाला पुन्हा दृष्टी आली. तो मुलगा कामाला आहे आणि अतिशय आनंदात राहतो. आम्ही कोणाला सांगितलं नाही, आजच पहिल्यांदा मी सांगत आहे. हे काम कोण करतो? देव करतो आणि नेहमी करतो असं नाही. पण मला माहीत आहे की हे घडलं. साक्षीदार आहेत. अनुप पाळक होते तेव्हा लहान, त्यावेळेला ती गोष्ट आहे. लहान म्हणजे तरुणात असतील, ते तरुणाईमध्ये असतील. म्हणजे मला हे म्हणायचं आहे हे काम कोणाचं आहे? हे देवाचं काम आहे. पुष्कळ जण आपल्यामध्ये आहेत, कौशल्य संपन्न होत आहेत, ही मुलं पुढे जात आहेत. हे काम कोणाचं आहे? हे देवाचं आहे. अशी मंडळीमध्ये अशा व्यक्ती, अशी मुलं, अशा मुली दिसणार नाही तुम्हाला हो. असे कर्मचारी, असे कौशल्य संपन्न माणसं दुसरीकडे दिसणार नाही. नुसतं कौशल्य संपन्न नाही, ते वाटेल ते देवाच्या राज्यासाठी करायला तयार आहेत, अशी माणसं आहेत. मी देवाचे उपकार मानतो. ही मंडळी त्या प्रकारची मंडळी आहे. पण एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. पाऊल काय म्हणतो? अधिक तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणून पाऊल रोमपर्यंत गेला. हे ते आपण बघितलं. त्याचं शेवट आहे आता आणि मग प्रार्थना करू की मी जेव्हा तुला पाऊला तुला मी साक्ष सेवक आणि साक्षी नेमलं. पुनरुत्थानाविषयी तू सुवार्ता सांगावी, यहुद्यांना आणि परराष्ट्रांना सांगावी. हेतू काय होता ते समजून घे. पहिली गोष्ट आहे तू त्यांचे डोळे उघडावे किंवा बरे करावे. कदाचित बरे करावे असेल तर मुलांनो मुलींनो तुम्ही डोळ्याचे नेत्रतज्ञ बना. कदाचित ते पण आहे, बरोबर आहे. चांगलं अंधांना दृष्टिदान मिळेल कारण भारत सर्वात मोठा अंध असणारा देश आहे ना. किंवा आध्यात्मिक डोळे त्यांचे उघडावे. कार्यक्षेत्र आहे. हे का आहे? पाऊला सुवार्ता का सांगितली पाहिजे? पुनरुत्थानाचा साक्षी का झालं पाहिजे? इतरांचे डोळे उघडावे म्हणून, त्यांना दिसावं म्हणून. काय दिसावं? प्रभू येशू ख्रिस्त दिसावा. तुझ्यातला ख्रिस्त लोकांना दिसावा. पाऊला हे तुझं काम आहे. म्हणून सुवार्ता सांग त्यांना. का बरं? कारण ते अंधारामध्ये आहेत. ज्याने सुवार्ता ऐकली नाही, ज्यांना ख्रिस्त कळला नाही, ते अंधारात आहेत असं देव म्हणतो. ते सैतानाच्या बंधनामध्ये आहेत असं शास्त्र आपल्याला शिकवतं. सुवार्ता काय करते? दृष्टी पण देते आणि सुटका देते. पाऊला म्हणून तू पुनरुत्थानाचा साक्षी असताना तुझ्यामधला ख्रिस्त पण दिसू दे आणि तोंडाने पण गावचं सांग लोकांना. का? कारण ते अंधारात आहेत, ते बंधनात आहेत. आणि पुनरुत्थित येशू ख्रिस्त हा सुटका देतो, हा दृष्टी पण देतो आणि सोडवितो.
तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या पापाची क्षमा कोणी देत नाही ते पापांची क्षमा येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे देव आपल्याला देतो. इशारा काय आहे? लोकांना आरोग्य मिळालं, लोक भूतबाधेतून बरे जरी झाले, परंतु जर तारण पावले नाहीत तर ते स्वर्गाच्या राज्यामध्ये येऊ शकणार नाहीत. म्हणून तारण हे आवश्यक आहे आणि तारणासाठी पापाची क्षमा. म्हणून वादविवाद करण्यापेक्षा पावला लोकांना पापक्षमा कशी मिळेल याच्यासाठी प्रयत्न कर. आणि जे याच्या प्रकारे असतील त्यांना काय मिळणार आहे? स्वर्गाच्या राज्यामध्ये वतन मिळणार आहे. वा, असं आश्वासन जे खरं आहे असं कोणी देऊ शकत नाही. आणि म्हणून 26-19 पौल म्हणतो, साक्ष देताना कोर्टामध्ये, त्याला कोर्टात उभं केलेलं आहे आणि तो 2 राजांना म्हणजे फेस्त आणि अग्रिप्पा याचा इतिहास मी सांगत नाही, त्यांना तो म्हणतो, म्हणून हे राजा अग्रिप्पा मी तो दृष्टांत अवमानला नाही. पौलाची हिंमत बघा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाल्यामुळे तो राजाला तोंडावर सांगतो, हे राजा तुला माहीत आहे का, हे मला येशू ख्रिस्ताच्या दृष्टांताच्या द्वारे मला सांगण्यात आलेलं आहे, जे मी तुला सांगितलं आणि तुला ते कळतं. एवढी हिंमत पौलामध्ये आली. त्याचं कारण होतं की तो येशू ख्रिस्ताच्या भेटीने बदलला. आता यानंतर पौलाचा शेवटला प्रवास आहे की तो तुम्ही समजून घ्या फक्त. आता हा युक्तिवाद झाल्यावर, पुनरुत्थानाचे साक्ष दिल्यावर पौलाला आता तो निरपराध आहे म्हणून सोडण्यात येणार होते. परंतु पौल बोलता बोलता असं म्हणाला की मला कैसराकडे जायचं. आणि मग इथून सुरुवात होते. जो वर्तुळ आहे ते कैसरिया आहे. पौल तिथे 2 वर्ष होता. आता तिथून त्याला पुढे नेण्यात आलं. तो जातो क्रेत आणि पाफोस नावाचं जे बेट आहे त्यातून तो प्रवास करतो. आणि मग तिथून पुन्हा वादळ आल्यामुळे त्याचं जहाज हे भरकटत जातं भलतीकडे. ते जातं माल्टा किंवा मेलिता नावाच्या बेटाकडे. 3 महिने पौल तेथे घालवतो. मी हे का सांगत आहे? कारण कैसरियामध्ये जसा चमत्कार घडला पेत्रांच्या द्वारे, जसं क्रेतावर चमत्कार घडलं, तसंच माल्तामध्ये पण चमत्कार घडला. जो बेटाचा प्रमुख होता पुब्ल्य, तो बरा झाला. प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेच्या जवळपास पण काम करत होता. प्रभू येशू ख्रिस्त 300 ते 900 किलोमीटर लांब असणाऱ्या, वादळाने ग्रस्त असणाऱ्या क्रेताच्या जवळपास तेथे काम करत होता. आता जेथे कधी कोणी गेलं नाही त्या मेलिटाच्या बेटावर पण येशू ख्रिस्त काम करीत होता. कारण पुब्ल्य नावाचा प्रमुख बरा झाल्यामुळे 3 महिने पौलाची आणि 267 लोकांची काळजी त्याने घेतली. 3 महिने. आणि एक जहाज आलं, त्याच्यात बसवून त्याने पुढे रोमला रवाना केलं. अशक्य त्या शक्य झालेल्या गोष्टीमध्ये एकच महत्त्वाची भूमिका होती, ती ही, पौल आपल्या पाचारणाला धरून राहिला. प्रभू येशू ख्रिस्त कैसरिया असो, क्रेत असो, माल्ता असो, रोम असो, तेथे काम करीत राहिला. कारण तो जिवंत होता. म्हणून मेलेला असता तर यरुशलेमेबाहेर काहीही आज घडलं नसतं. म्हणून पुनरुत्थानाचा साक्षी आपण नंदुरबारमध्ये आहोत किंवा भारत देशात आहोत, ह्याचं प्रमाण काय? तर येशू ख्रिस्त जिवंत आहे म्हणून आपण जिवंत आहोत, म्हणून आपण विश्वासात आहोत. नाही तर मेलेल्या माणसाच्या नादी कोण लागतं? आपण आपल्या आईबापांना विसरून जातो. तर येशू ख्रिस्त कोणती गोष्ट होती? परंतु येशू ख्रिस्त 2000 वर्षानंतर अतिशय पूजनीय, अतिशय आवडीचा, अतिशय प्रिय, ज्याच्यासाठी प्राण देऊन टाकू अशी व्यक्ती का आहे? कारण तो खरखर जिवंत आहे म्हणून. त्याला पुनरुत्थानाचा साक्षी म्हणतात. पौल कैसरियामध्ये साक्षी झाला, पौल क्रेतावर साक्षी झाला,
पौल मेलितावर साक्षी झाला, पौल रोममध्ये साक्षी झाला. ना ख्रिस्त बदलला ना पौल बदलला. हे त्या ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे. आणि सामर्थ्य कुठून येतं? 50वा दिवस पवित्र आत्मा. पौल पवित्र आत्म्याने भरलेला होता. आपण सुद्धा पवित्र आत्म्याने भरून ख्रिस्ती जीवन जगा. तुम्ही त्याचे कैसरियात असा, क्रेतमध्ये असा, माल्टाला असा, रोमला असा, पलीकडे असा, त्याचे साक्षी झाल्याशिवाय राहणार नाही. देव तुम्हाला सहाय्य करो. थँक्यू व्हेरी मच. प्रियजन हो, अतिशय स्पष्ट देवाचं पवित्र वचन आम्हाकडे आलेलं आहे आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षी आहोत, त्याच्या पुनरुत्थानाचे साक्षी आहोत. पौलाच्या प्रोत्साहनपर जीवनाचं ज्याही वेळेला आपण मनन करतो, त्याच्या जीवनातून ज्याही वेळेला ऐकतो आणि वाचतो, एक नवी प्रेरणा आम्हाला सगळ्यांनाच मिळत असते. आजच्या या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. सोबतच देवपित्याचंही आभार मानतो की आजच्या सकाळी हे पवित्र वचन त्याने आम्हासाठी राखून ठेवलं होतं. आलेल्या या वचनाचा स्वीकार करूया व यानुसार आपलं जीवन जगूया. आजच्या उपदेशाचे जे PPT आहे ते एस ए चर्च नंदुरबार या व्हॉट्सॲप ग्रुपला देण्यात आलेलं आहे. जर आपण त्या ग्रुपवर नाही तर कृपया मला कळवा, आपल्याला जॉईन केलं जाईल. सोबतच एस ए चर्च नंदुरबार फेसबुक आणि एस ए चर्च नंदुरबार यूट्यूब या चॅनलवरती हे सगळं उपलब्ध आहे. देवबाप आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी त्याची कृपा देव. या आपण आपलं लक्ष प्रभूकडे लावूया आणि प्रार्थनेमध्ये वेळ घालवूया. दयाळू देवबापा, आम्ही आभार मानतो. ही सुंदर पवित्र वचनं तू आमच्या कानी दिलीस. देवबापा, ही केवळ वचनं नव्हे, हा केवळ इतिहास नव्हे, तर ही विश्वासाची साक्ष आहे. ज्या विश्वासाने संत पौल जगला, ज्या विश्वासाने त्यांनी मंडळांची स्थापना केली व ज्या विश्वासाने आम्हाला मरेपर्यंत विश्वासू राहायचं आहे. देवबापा, या पवित्र वचनाच्या घोषणेसाठी तुझ्या प्रिय दासाला तू कृपा पुरवलीस, त्यासाठी आम्ही आभार मानतो. जयकर पाळक साहेबांना तू आपला अनुग्रह दिलास. वाचचं हे पवित्र वचन आम्हा मंडळीसाठी प्रभू जे तू राखून ठेवलं होतंस ते त्यांच्याकरवी आम्हाला दिलं, म्हणून आम्ही आभार मानतो. प्रार्थना करतो या ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी तुझी कृपा आणि अनुग्रह आम्हाला दे व आम्हीही पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचे साक्षी बनू, असा अनुग्रह तू आमच्यावरती असू दे. या सप्ताहामध्ये जेही कार्यक्रम आणि जेही कार्य आम्ही करू त्या सगळ्यामध्ये तू आमच्यासोबत राहा. घातपात, अपघात आणि वाईट गोष्टींपासून प्रत्येकाचं रक्षण तू कर. वाढलेलं ऊन आहे, या वाढत्या उन्हामध्ये मंडळीतील प्रत्येकाला संरक्षण आणि आरोग्य तू दे परमेश्वरा. सारा आदर, मान, महिमा तुला असो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या आपण सगळे आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्माननीय रेव्हरंड जी.एच. पठारे पाळक साहेब पुढे येतील, प्रभूचा आशीर्वाद देतील आणि एक गीत गायन करून एकमेकांना सलाम करून आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशी तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस ए चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, SM ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.